एरिया कोणता पाहिजे तो ठरवणे, ते जास्त महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे इंटिग्रेशनला काहीच नाही. तर एक्झाम्पल बघा. पहिला क्वेश्चन, एरिया बाउंडेड बाय द कर्व y is equal to x square, then y axis, dx axis, and x is equal to 3. हे चार गोष्टी आहेत. त्याच्यामधले एरिया आपल्याला काढायचे. कुठले कुठले बघा. हा कर्व, y ॲक्सिस, x ॲक्सिस आणि ती लाईन x इज इक्वल टू 3. याच्यामध्ये जेवढा पोर्शन येईल त्याचा एरिया आपल्याला फाईंड करायचं. फॉर्म्युला तेवढं, फॉर्म्युला एकच आहे आपल्याकडे. आता हे दोन्ही सेमच आहेत, फक्त इथे एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ वाय. इंटिग्रेशनचा एरिया काढायचा आपल्याकडे, तसं बघायला गेलं तर एकच फॉर्म्युला आहे, एवढं एकच. इथं फक्त ॲक्सिस चेंज झाले, याने काही वेगळं नाही. आता कुठलाही प्रॉब्लेम डायरेक्ट करायचं नाही, कधीच बिलकुल करायचं नाही. सुरुवात आपण ह्याच्यापासून करू. आपल्याला काय काय सांगितलं तर इथं लक्ष द्या. एक्स ॲक्सिस ते आपल्याला पाहिजेच आहे. त्याच्यानंतर वाय ॲक्सिस ही पण आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर एक लाईन आहे एक्स इज इक्वल टू 3, तर ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असते आणि 3 मधून पास होते. मग अशी लाईन आहे एक्स इज इक्वल टू 3, ही लाईन ही 3 0 मधून पास होत असते. एक्स कॉर्डिनेट 3 आणि वाय कॉर्डिनेट 0 तिथनं पास होते. ही लाईन आहे एक्स इज इक्वल टू 3. राहिला प्रश्न याचा वाय इज इक्वल टू एक्स करचा. तर तो कर्व कसा असतो, वाय इज इक्वल टू एक्स कर आहे ना, त्याला मी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय मध्ये कन्वर्ट करतो. असं करतो अगोदर. वाय इज इक्वल टू एक्स कर म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय. बघा लक्षात घ्या. वाय इक्वल्स टू एक्स कर म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय. याला कम्पेअर करायचं. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay बरोबर. तर हे आहे पॅराबोला. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay हा पॅराबोला आहे. आणि कसा आहे, तर अपवर्ड पॅराबोला आहे. पॅराबोलाचे 4 टाईप आहेत. राईटला ओपन होतो, लेफ्टला ओपन होतो, अप्पर आणि लोअर. तर हा जो पॅराबोला आहे याने सेमच आहेत. इथं 4a ची व्हॅल्यू फक्त 1 आहे. ह्या टाईपचं पॅराबोला आहे हा. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय, हा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay च्या फॉर्ममध्ये आहे. तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay हा जो पॅराबोला आहे तर तो असा असतो, अपवर्ड पॅराबोला. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय हा पॅराबोला. आता तुम्ही पहा, तुम्हाला एक सांगतो, चार गोष्टी बघायच्या. एरिया कोणाकोणातला पाहिजे आपल्याला ते चालू करतो मी एक एक. बघा, एक एक सुरू करू. करू नंतर बघू आपण. पहिले हे वाय ॲक्सिस ही आपली बाउंड्री आहे, ही एक. दुसरी एक्स ॲक्सिस, ह्याच्यातला कॉमन पार्ट बघायचा ना. त्यात ही एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस, त्याच्यानंतर ही लाईन एक्स इज इक्वल टू 3 आणि कर्व हा. तर ह्या सगळ्यामधला कॉमन असणारा पार्ट, तर हा इथे येतो, हा पार्ट सगळंच आहे ह्याच्यात. ह्याच्यात कर्व आहे, वाय ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस आहे, एक्स इज इक्वल टू 3 आहे, ह्याच्यात सगळंच येत आहे. हा जो पॉईंट आहे हा ओरिजिन आहे 0 0. तर हे एक्स कॉर्डिनेट 0 आणि हे 3. आता बघा, हे एक एक्स ॲक्सिस, दुसरं वाय ॲक्सिस, तिसरं ही लाईन
हे थर्ड आणि कर्व. तर ह्या तिघांमध्ये जो पोर्शन सापडलाय, ही लाईन, वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस, या तिघांमध्ये जो कर्वचा पार्ट सापडलाय तेवढंच पकडायचं, वरचं नाही, इकडचं पण नाही. पुन्हा नीट बघा ना, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि एक्स इज इक्वल टू 3. वाय ऍक्सिस बघा, एक्स इज इक्वल टू 3 आणि एक्स ऍक्सिस, या तिघांमध्ये हे 2 आणि हे 3 जेवढा कर्व मिळालाय आपल्याला, म्हणजे इतकंच आहे, तर आपल्याला एवढंच एरिया काढायचं. समजा आता आहे पी, तर आपल्याला एरिया एवढं काढायचं, ओ पी क्यू. फंक्शन हेच. मग आता बघा इथं फॉर्म्युला, एरिया अंडर द कर्व इज इक्वल टू ए टू बी, फॉर्म्युला एफ ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे काय, ए टू बी, ए आणि बी, म्हणजे 0 to 3. एफ ऑफ एक्स हेच आहे, एफ ऑफ एक्स म्हणजे वाय, ए टू बी 0 to 3. एफ ऑफ एक्स म्हणजे वाय, एक्स स्क्वेअर डी एक्स, एक्स स्क्वेअर डी एक्स आणि एक्स क्यूब बाय 3, 0 to 3, 27/3, 9 स्क्वेअर युनिट्स. प्रॉब्लेम सोडवायला काहीच लागत नाही, एका स्टेपमध्ये येत आहे. हे फॉर्म्युला आहे, एफ ऑफ एक्स म्हणजे वाय, एक्स स्क्वेअर, लिमिट 0 to 3. 0 to 3 कसा आला बघा, हे कर्वचा भाग इथून इथपर्यंत, हा 0 पासून 3 पर्यंत. एक्स कोऑर्डिनेट इथलं 0 आहे, इथलं 3 आहे. व्हायची गरज नाही आपल्याला. हे जे फॉर्म्युला आहे ना, त्याच्यामध्ये ऑर्डिनेटमध्ये एक्सच्या व्हॅल्यू असतात, इथं 0 आहे, इथं 3 आहे, हे त्याचा आन्सर आला. अशा पद्धतीने आपल्याला, तर तुम्ही बघा इंटिग्रेशनमध्ये काय आहे, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 आहे, 0 to 3, 27/3, 9 आला आन्सर. महत्वाचं काय, तर तुम्हाला रिजन शेअर करता आला पाहिजे, एरिया तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे, की कोणत्या पार्टचा आपल्याला एरिया काढायचा ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. कंप्लीट करायला करा. प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा महत्वाचं हे आहे, ग्राफ.